आमच्या तात्यांनी चैतन्य तयार करून दिले, राजगुरू तात्यांनी. आमचे सगळे वादक आहेत, ताशावालांचा प्रसाद, आणि तुम्ही सर्वजण ऐकणारे का म्हणणारे? ऐकणारे आणि म्हणणारे पण. ऐकणारे आणि म्हणणारे, बरोबर. त्या सगळ्यांच्या मुळे एक वातावरण तयार झाले. म्हणून आजच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे आणि तो राहणार आहे, यात काही शंका घ्यायची कारण नाही. कारण की या दत्तगुरूंना अण्णांनी नारायणपूरला आणलेला आहे आणि त्या दत्तगुरु अण्णांच्या भक्तीमुळं अहोरात्र येणाऱ्या सर्वांचं सुख समाधान आणि कल्याण करण्यासाठी अहोरात्र आज ते उभे आहे. सर्वांचं कल्याण होतंय. फक्त मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि भाव याची नितांत गरज आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल चालली पाहिजे की आपण नारायणपूरला आल्यानंतर श्रद्धा, विश्वास आणि भाव हाच परमेश्वराला अर्पण करायचा असतो. आणि तो ज्यावेळेस मनाच्या शुद्ध अंतःकरणाने अर्पण करू त्यावेळेस आपल्याला आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून मी कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या भारत देशाच्या उत्तरेला एक कपिलवस्तू नावाचं राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये सिद्धोधन नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव मायावती आणि दुसरीचं नाव प्रजावती. राजा थोडासा वयस्कर, पण त्या राजाचं सर्व राज्यावर खूप काही बारकाईने लक्ष होतं. अशा अवस्थेमध्ये एक दिवस रात्रीचा प्रसंग, मध्यान्ह रात्री, सर्वत्र वातावरण शांत झालेलं, भूमातेने शांत असं वातावरण केलेलं, सगळीकडे शांतता पसरलेली. अशा शांततेत या नगरामध्ये सर्व नगराला तटबंदी असल्यामुळे एकच दरवाजा त्या नगराला होता आणि पहारेकरू पहारा देत होते. पहारा देत असताना हा सिद्धोधन राजा आपलं गावामध्ये कोणाचं काय चालतंय का, काय चालतंय का, नोकर व्यवस्थित काम करतात का ते पाहण्यासाठी तो वेश बदलून गावाच्या भटकंतीसाठी निघाला. तर गावाच्या भटकंतीसाठी निघाले असताना फिरत 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 तो नेमका नगराच्या द्वारावर आला. नगराचं द्वार बंद होतं, पण बाहेरून एक ब्राह्मण दार वाजवत होता की बाबा मला आतमध्ये यायचंय. तर तो पहारेकरी काय त्याला आतमध्ये घेत नसतो की बाबा राजाचा आदेश आहे की कोणी जरी असला तरी रात्रीचा दरवाजा उघडायचा नाही, असा राजाचा आदेश आहे. म्हणून त्या आदेशाचं मला पालन करावं लागणार आहे. तू ब्राह्मण जरी असलास तरी तुला बाहेरच थांबावं लागेल. अशा हे कोणी ठीक आहे, ब्राह्मण तू म्हणाला ठीक आहे बाबा तू राजाचा नियमाचं पालन कर, मी काय तुला सांगत नाही की राजाचा नियमाचं उल्लंघन करू म्हणून. अशा अवस्थेमध्ये ही सगळी हकीकत तो राजा ऐकत असतो आणि ते राजा ऐकत असताना तो नेमका तो शिपाई तो राजाला पाहतो आणि राजाला सांगतो की असं असं झालेलं आहे आणि तो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण बाहेर थांबलेला आहे आणि तो आतमध्ये यायचं म्हणून दरवाजा उघडायला विनंती करत असतात. तर विनंती ऐकून तो राजा त्या सेवकाला दरवाजा उघडायला सांगतो आणि त्या ब्राह्मणाला आतमध्ये घेतो. तर ब्राह्मणाला आतमध्ये घेतल्यानंतर ब्राह्मणांची तो राजा पहिल्यांदा क्षमा मागतो की बाबा आम्ही सांगितलेल्या नियमांचं ते पालन करतायत म्हणून त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. असं त्या ब्राह्मणाची त्या राजाने माफी मागितली आणि येण्याचं प्रयोजन विचारले की बाबा आपण एवढ्या रात्री कशासाठी आला. तर तो सांगतो की मी नदीच्या बाजूला एक शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरामध्ये मला जाऊन पूजा करायची यासाठी मी आलेलो आहोत. तर अशा अवस्थेमध्ये सर्व ब्राह्मणाने त्या राजाला सर्व काही सांगितलं आणि राजाला त्या ब्राह्मणाने विचारले की बाबा तू
एवढी प्रजेची काळजी करतोय, सगळं प्रजेला आपल्या मुलांसारखं सांभाळतोय, पण तुझं मनामध्ये काहीतरी खंत आहे, तू मनामधून प्रसन्न दिसत नाही. तर अशावर त्यांनी राजाने ओळखले की बरोबर आहे की सर्व आहे पण मला पुत्र संतती नाही. तर अशा अवस्थेमध्ये की एवढं मोठं राज्य मी स्थापित केलेलं आहे, एवढं मोठं राज्य पुढे चालणार कसं, या उद्देशाने मी अहोरात्र तो विचार करून मी मनामध्ये नाराज असतो आणि त्या अवस्थेमध्ये त्या गोष्टी माझ्याकडून सतत मनामध्ये येतात की ह्या पुढं राज्याचं कसं होणार. तर मी भरपूर व्रतवैकल्य केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण देवाला नवस बोलले, सगळं केलं, पण मला काय पुत्र संतती झाली नाही. तर त्यावर तो ब्राह्मण सांगतो तू या माध्यमातून सगळं केलेस, पण तू अशा अवस्थेतून जर हे केलंस, उपाय केलास तर तुला पुत्र संतती होईल. तर तू जे भुकेलेले आहेत, जे गरजू आहेत, जे अपंग आहेत, जे दीनदुबळे आहेत, त्यांना जर तू मनाच्या अंतःकरणापासून सहायता केली, भुकेलेला जर अन्न दिलं, तर त्यांच्या मार्फत ते जे आशीर्वाद देतील त्या आशीर्वादाच्या माध्यमातून कदाचित तुझं काम होऊन जाईल. म्हणून हा उपाय ते ब्राह्मण त्याला सांगतात आणि ते शिव मंदिरामध्ये निघून जातात. ब्राह्मण निघून जातात, राजा सुद्धा राजवाड्यामध्ये येतो. तो विचार करत 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 तो झोपून जातो आणि दुसऱ्या दिवशी उठतो आणि सर्व सेवकांना सांगतो की जे आपल्या राज्यामध्ये भुकेलेले आहेत, जे दरिद्री आहेत, जे अपंग आहेत, जे अंध आहेत, अशांना तुम्ही सर्व अन्नदान करा, ज्यांना ज्यांना ज्या ज्या वस्तू पाहिजे त्या सर्व दान करा. अशा दान करायला सांगितल्यानंतर राजेचा आदेश सर्वांनी पालन केला आणि प्रत्येकाला ज्या ज्या वस्तू पाहिजे होत्या गरजू लोकांना त्या दिल्या आणि प्रत्येकाने मनाच्या अंतःकरणातून राजाला आशीर्वाद दिले की राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, असा प्रत्येकाने आशीर्वाद दिला. आणि ते आशीर्वाद दिल्यानंतर काही दिवसामध्येच मायावती राणीला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भयानक असा मोठा प्रकाश आणि त्या प्रकाशाने ते वरून तारा आकाशामध्ये चांदण्या पाहत असताना तो अचानक तो तारा मोठा प्रकाश त्या ताऱ्याचा पडला आणि तो जमिनीच्या दिशेने आला आणि त्या ताऱ्याचा मोठा प्रकाश पाहून ती राणी घाबरली आणि तो तारा जवळ आला आणि त्या जवळ आल्यानंतर तो तारा गुप्त झाला. अशा अवस्थेमध्ये ते घाबरून ते राणी त्या राजाजवळ जाते आणि सगळी हकीकत सांगितले की असा प्रकार झाला, तो तारा आला, आम्ही घाबरले आणि तो तारा गुप्त झाला. तर त्या अशा अवस्थेमध्ये तो तारा तो गुप्त झाला म्हणजे ते तिच्या शरीरामध्ये गुप्त झाला. तर अशा अवस्थेमध्ये तिला कालांतराने दिवस जातात, ती गर्भवती राहते. सगळ्या गोष्टी चालत असताना ती ज्या वेळेस बाळंतपणीचा टायमिंग येतो त्या वेळेस ती राजा सांगतो की तू आता तुझ्या वडिलांच्याकडे बाळंतपणासाठी जा. तर त्या अशा अवस्थेमध्ये ते राजा स्वर्ण रथामध्ये तिला बसून तिच्या बरोबर सैन्य देऊन ती राजा तिला मायावतीला तिच्या वडिलांच्याकडे पाठवतो आणि त्या जात असताना जंगलामध्ये एक पुष्पक अरण्य म्हणजे फुलांनी घनदाट भरलेलं जे अरण्य होतं त्या अरण्यामध्ये जात असताना प्रवास करत असताना मायावतीच्या मनामध्ये त्या सर्वाचा मोह तयार झाला आणि तो मोह तयार झाल्यामुळे ती मायावती त्या रथातून खाली उतरली आणि फुलं गोळा करायला सुरुवात केली. फुलं गोळा करता 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 एक झाड उंच होतं, त्या झाडाची फुलं तिला आकर्षित करत होती. ते आकर्षित केल्यामुळे ती उंच उड्या मारून ती फुलं तोडण्याचा प्रयत्न करू लागले. ते उड्या मारत असताना तिला असह्य वेदना सुरू झाल्या आणि त्या वेदना सुरू झाल्या आणि तिची प्रसूती त्याच ठिकाणी झाली. आणि प्रसूती झाली ती कशा पद्धतीने झाली तर फुलांचा वरून सडा पडतोय, जमिनीवर सगळी फुलं, त्या फुलांच्या वर तिने नवीन बाळाला जन्म दिला. अशा अवस्थेमध्ये सर्व निसर्गाच्या खुशीमध्ये त्या बाळाला तिने जन्म दिला. जवळ कोणीच नव्हता अशा अवस्थेमध्ये तिने जन्म दिला. म्हणून थोड्या वेळाने सगळे तिचे बरोबर जे सैन्य होते ते आले आणि ते सगळी त्या फुलामध्ये वरून सगळा फुलांचा अंथरूण, वरून अंथरूण, खालून अंथरूण, त्या अंथरुणावर ते बाळ जन्माला आलेलं. आणि त्या अशा अवस्थेमध्ये ते बाळ जन्माला आल्यानंतर आता तिने मायावतीने ठरवले की आता मी काय वडिलांच्याकडे जात नाही, मी परत माघारी
राजाच्या कडे जाते. अशा अवस्थेमध्ये ते राजाच्या राजवाड्याकडे येते. पण प्रजेला एक राजकुमार कळला, याच्या आनंदामध्ये सर्वजण प्रजा सगळी खुश होती. अशा अवस्थेमध्ये ते प्रजाजनांनी त्या बाळकाचा आणि त्याच्या मातेचं स्वागत करण्यासाठी दारामध्ये, गावामध्ये, नगरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार केलं. आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये ते दोघं मायले गावामध्ये आले. आणि आल्यानंतर सगळा सत्कार समारंभ सगळा विधी पूर्ण झाला. बाळ लहानाचं मोठं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं, वयामध्ये शिक्षणाच्या वयामध्ये आलं. तर शिक्षणाच्या वयामध्ये आल्यानंतर त्या लहानपणी त्या मुलाचं नाव त्यांनी काय ठेवलं? सिद्धार्थ ठेवलं. काय नाव ठेवलं? सिद्धार्थ ठेवलं. सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला, सगळं कोड कौतुकामध्ये वाढला. आणि आता लहानाचा मोठा झाला. पण हे सगळं प्रजा सांभाळायची, राज्य सांभाळायचं म्हणल्यावर त्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून त्याला शिक्षण घेण्यासाठी त्या राजाने ठरवलं की राजाची तयारी नव्हती, कारण की एकुलता एक मुलगा होता, वय झाल्यावर झाला होता. हे सगळे मायामध्ये अडकल्यामुळे त्याला काय राजाला त्या सिद्धार्थाला शिक्षणासाठी दुसरीकडे पाठवण्याची तयारी होत नाही. परंतु तो त्या कठोर अवस्थेमध्ये तो त्या सिद्धार्थाला शिक्षणासाठी पाठवतो. आणि तो विश्वामित्र ऋषींच्याकडे त्या जंगलामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. तर शिक्षण घेत असताना त्याला त्या सिद्धार्थाला घोडदौडाची आणि धनुष्यबाणाची याची आवड होते. आणि त्या आवड असताना तो शिक्षण घेत असतो. पण तो खूप मनाने हळवा असतो. जर दुसऱ्याला त्रास झाला तरी त्याला तो त्रास होत नसतो, की कारण की तो मनाने खूप हळवा असतो, मनाने खूप मऊ असतो. अशा अवस्थेमध्ये तो घोड्याला पळवत असताना अचानक त्याच्या मनामध्ये येतो की आपण पळवतोय पण त्याला त्या वेदना होत आहेत, घोड्याला वेदना होत आहेत. म्हणून तो त्याच ठिकाणी त्या घोड्याला थांबवलं आणि परत घोड्यावर मी बसणार नाही, कारण की आपल्यामुळे जर त्याला त्रास होत असेल तर आपण ते काम करायचं नाही. म्हणून तो त्या क्षणी घोड्याचा नाद सोडला आणि तो चालत आश्रमामध्ये आला. अशा अवस्थेमध्ये त्या सगळ्या गोष्टी चालत असताना दुसऱ्यांचा विचार करणारा, दुसऱ्यांची मन सांभाळणारा असा तो सिद्धार्थ त्या अवस्थेमध्ये हळूहळू मोठा होत असताना एक दिवस तो जंगलामध्ये जात असताना आणि एक देवदत्त नावाचा एक राजा त्याने एका पक्षाची शिकार केलेली असते. आणि ते शिकार करून तो बाण त्या पक्षाला लागलेला असतो आणि तो पक्षी नेमका त्या सिद्धार्थाच्या पायाजवळ पडतो. आणि तो जो पक्षी असतो तो पक्षाला त्या रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून तो त्याचं मन खूप कासावीस होतं. तिथं सिद्धार्थाचं मन आधीच मऊ असतं आणि सगळे अवस्था त्या पक्षाचे पाहून तो खूप कासावीस होते. डोळ्यामधून गळगळ पाणी येऊ लागतं. अशा अवस्थेमध्ये तो त्या पक्षाचा हळूहळू तो बाण काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ते औषध लावतो. आणि तो औषध लावून तो पक्षी त्याच्या आपल्या हृदयाशी कवटाळून धरतो आणि तो आश्रमाकडे निघतो. आणि ज्याने बाण मारलेला असतो तो शिकार शोधत त्या ठिकाणी त्या सिद्धार्थाच्या जवळ येऊन त्याला सांगतो की बाबा ही शिकार माझी आहे तरी तू मला ते शिकार दे. तर तो सांगतो की असं पक्ष्यांना शिकार करणं हे योग्य नाही, म्हणून तू जरी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असलास तरी मी त्याचा जीव वाचवलेला आहे, म्हणून हे तुझी शिकार नाही. जर मेला असता तर ते तुझी शिकार होती, परंतु तू जिवंत आहे, जिवंत असताना तो तुझा शिकार होऊ शकत नाही, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही. म्हणून त्या अशा अवस्थेमध्ये दोघांच्या मध्ये वादविवाद चालू होतो. आणि त्या वादविवाद चालू असताना त्यांचा काय वाद काय मिटत नाही. म्हणून त्रयस्थांना जवळ बोलावून त्या दोघांचा वाद मिटवून तो त्रयस्थ माणूस सांगतो ज्याने वाचवलेला आहे तो त्याचा मालक आहे. म्हणून तो देवदत्त रागून तो निघून जातो आणि त्याला थोडस बरं वाटून त्याला मोकळं करून त्याला सोडून देतो. अशा अवस्थेमध्ये दुसऱ्याचा विचार करणारा इतका प्रेमळ शांत स्वभावाचा असलेला तो सिद्धार्थ हळूहळू मोठा होतो. मोठा झाल्यानंतर वडिलाला वाटतं की याने राज्य कारभार सांभाळावा, पण याचं मन काय राज्यामध्ये लागत नसतं. तो जंगलामध्ये जायचा शांत ध्यानस्थ बसण्यासाठी तो अहोरात्र त्याचा अभ्यास चालायचा की या सगळ्या गोष्टी जर आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर तो त्याच्या वडिलांना विचारतो की हे राज्य चालवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने धन एकत्रित करता. तर तो राजा सांगतो की जे कष्ट करतात त्या कष्ट करून जे कर देतात
त्या कराच्या माध्यमातून हे सगळं राज्य चालतं। हे सगळं ऐकून त्याला वाईट वाटतं, कारण की कष्ट जो करणारा आहे त्या कष्टाचं जर आपण कोणी दुरुपयोग करून जर ते कष्टाचे पैसे जर आपण घेऊन राज्य करत असेल तर त्याला मान्य नसतं। त्या अशा अवस्थेमध्ये तो सगळं त्याग करून तो म्हणतो की मला हे राज्य करायला जमणार नाही। तर तो आता हा सिद्धोधन घाबरला की आता नेमके करायचं काय, अशा अवस्थेमध्ये राज्य कसं चालायचं। एकुलता एक मुलगा, याच्या अपेक्षेने या सगळ्या गोष्टी मी केल्या पण मुलगा ऐकायला तर नाही। अशा अवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी चालत असताना कालांतराने पुढे थोडं काळ गेल्यानंतर त्याला बाबा लग्न केलं तर लग्नाच्या माध्यमातून तरी तो सुधरेल, अशा अवस्थेसाठी त्याने प्रधानाला सांगितलं की बाबा याचं काही करून मन वळव आणि याला लग्नासाठी तयार कर। लग्नाच्या माध्यमातून तरी हा राज्य करण्यासाठी थोडासा प्रोत्साहित होईल म्हणून लग्न करायला सुचवतो, लग्न सुद्धा तो करायला तयार होत नाही। अशा सगळ्या घटना चालू असताना तो त्याचं काय लक्ष त्या राज्यामध्ये लागत नाही। मग तो थोड्या दिवसाने मग ते सगळं सोडून अरण्यामध्ये ते गेला आणि तो त्याच्या ध्यान धारणेमध्ये मग्न होऊन कालांतराने तो मोठा झाला। आणि तो मोठा झाल्यानंतर तो कोण होतो तर ते गौतम बुद्ध होता। कोण होतात? हे सगळी गोष्ट आपण गौतम बुद्धांची सांगितली, त्यांचं नाव सिद्धार्थ। या सगळी कथा थोडक्यात सांगितली कारण की जास्त आपल्याला वेळ नव्हता। गौतम बुद्धांनी जीवनामध्ये येऊन काय शिकवलंय आपल्याला? काय शिकवलंय? दया, क्षमा, शांती। दुसऱ्याला त्रास देऊ नये, दुसऱ्याचं मन जपावं, दुसऱ्याला आपल्यामुळे कष्ट होतील असं कोणी वागू नये। या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात। म्हणून आज गौतम बुद्धांचं काय आहे? जयंती आहे। त्या निमित्ताने आपण हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांचा आपण ज्ञान घ्यायचं, त्यांचं आचरण घ्यायचं की त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सगळं वैभव असून, सार्वभौम राजाचा मुलगा असून त्यांनी सगळ्याचा त्याग केला कारण की ते नीतिमत्तेचं धन नव्हतं आणि त्या नीतिमत्तेच्या धनावर ते राज्य चालत नव्हतं। दुसऱ्याला कष्ट देऊन ते धन गोळा केलं जात होतं, ते त्याला मान्य नव्हतं। अशा अवस्थेमध्ये तो सगळ्या जगाला त्यांनी ज्ञान दिलं की माणसाने दुसऱ्याला कष्ट न देता आपल्याला जेवढं मिळेल त्यामध्ये आनंदी राहून सुख समाधान प्राप्त करावं, आनंदाने जगावं। या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या। अशा या सगळ्या गोष्टी आपण जर शिकल्या तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याचे कदापि राहणार नाही। म्हणून आपल्याला अण्णांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत की आपण नीतिमत्तेने वागलं पाहिजे, नीतिमत्तेने राहिलं पाहिजे। आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कोणी वागलं नाही पाहिजे। जीव जंतूंवर आपण दया केली पाहिजे, आडलेल्या गरजू व्यक्तींना आपण सहकार्य केले पाहिजे, आपल्यावर अवलंबून आहे त्यांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे। या सगळ्या तमाम गोष्टी अण्णांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि त्या शिकवत आपल्याला घडवलेलं आहे। आणि घडवले म्हणून आपण नारायणपूरला आलोय। काय झालंय? आपल्याला घडवलंय, आपल्याला ते ज्ञान दिले म्हणून आपण नारायणपूरला आलोय आणि आपल्यावर जे अवलंबून आहे त्यांचे आपण अण्णांनी जे शिकवलंय, गौतम बुद्धांनी जे शिकवलंय त्याच्या जोरावर आपण आपलं जीवन जगतोय आणि आपण जीवन आनंदामध्ये जगतोय। काय करतोय? जीवन आनंदामध्ये जगतोय, सुख समाधानामध्ये जीवन जगतोय। पैसा नसला तरी चालेल पण एक आनंद असतो। पैशाने आनंद विकत घेता येत नसेल, तो आनंद देण्याने विकत घेता येतो, तो देण्याने मिळत असतो। म्हणून आनंद देण्यासाठी आपण प्रोत्साहित झालं पाहिजे, उत्साही झालं पाहिजे। इतरांचा आनंद हिसकावून घेण्यापेक्षा आपण आनंद द्यायला शिकलं पाहिजे। म्हणून या सगळ्या गोष्टी आपण नारायणपूरला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायच्या की आपण आनंद द्यायचा आहे, आनंद दिल्याने वाढणार आहे, आनंद दिल्याने कमी होणार नाही। आपण आपल्या चेहऱ्यावर जर आनंद ठेवला तर समोरच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंद तयार होणार आहे। जर आपण कपाळावर आठ्या पाडल्या तर समोरच्या सुद्धा आठ्याच पडणार आहे। म्हणून आपण समोर जात असताना कशा पद्धतीने समोर जायचंय या सगळ्या गोष्टी आपण मनापासून अंतःकरणातून समजून घ्यायच्या आणि आपल्या जीवनामध्ये वाटचाल करायची। गुरुदेव
ज्यांनी जगामध्ये दत्त महाराजांची कीर्ती प्रथम पसरवली आणि आपल्या सर्वांचंच कल्याण केलेलं असे आपल्या अण्णा महाराज यांना प्रबंधन. आज गुरुवार आणि पौर्णिमा बुद्ध जयंती. तर बुद्ध महाराजांच्या बद्दल स्वामींनी सांगितलं खरं आहे. बुद्धांची विषय कोणता होता त्यांचा? नेहमी खरं बोलावं, लोकांचं लुटायचं नाही, लोकांना त्रास द्यायचा नाही, समाजाच्या विरुद्ध जायचं नाही आणि माघार घेऊन आयुष्य काढायची. गौतमाची 4 व्याख्या आहेत आणि त्या व्याख्याच आपल्या अण्णा महाराजांनी केलं म्हणून अण्णा महाराज झाले. शक्ती आणि भक्ती अण्णा महाराजांनी केलेली आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो, खरोखर ही जागृती झालेली आहे. दत्त महाराजांची जागृती, अण्णा महाराजांची कृपा, अण्णा महाराजांची कृपा आणि अण्णा महाराजांची शक्ती कशी आहे यात तुमची भक्ती सांगू शकते. अरे एखाद्या सभेला गाड्या पाठवावं लागतात, एखाद्या कार्यक्रमाला पत्र पाठवावं लागतं. इथे कुणाला पत्र पाठवलं का अण्णा महाराजांनी? दत्त महाराज शक्ती आणि भक्ती तयार होती. ती कुठं होती? आपल्या अण्णा महाराजांची कशी होती. त्यांची शक्ती आणि भक्ती पाहून आपण सर्वजण दंग झालेलो आहोत. परंतु ती खरोखर साक्षांतच आहे. कोणाला या अनुभव आल्याशिवाय तुम्ही नारायण बोला येता का? काय तात्या? प्रत्येकाला राणाला अनुभव आहे म्हणून तुम्ही नारायण बोला येताय. काय काय अरे कुठे तो देणारा कोण आहे? साक्षात परमेश्वर अण्णा महाराज. हे ब्रह्मचर्य राहिले, हे धरण बागायचं झालं, धरण चांगलं म्हणजे बागायत फुललं. आता दुष्काळ धरणात पाणी नाही. काय अण्णा महाराज धरणात पाणी किती आहे? अजनसमोर आहे. अजनसमोर पाणी आहे म्हणून तुम्ही येताय. भक्तीचा रस तुम्हाला मिळतोय आणि अन्नाचा कश मिळतोय, तो नारायणपूर मिळतोय म्हणून तुम्ही सर्वजण येत आहे. ज्या भक्तीने हाका मारतात त्या भक्तीने अण्णा महाराज होऊ शकतात. ते जिवंत उदाहरण आहे. आज 5 पासून लोकांचे फोन आहेत, 5 लोकांची गर्दी, लोकांची मस्ती कशा करता येतात? प्रत्येकाला आनंद मिळतोय. नारायणपूरला गेल्यास आनंद मिळतोय. सकाळी 100 व्यक्ती आली होती आणि ती आल्याच्या नंतर ती मागच्या गुरुवारी आली होती. मागच्या 8-15 दिवसात आल्याच्या नंतर मोठी व्यक्ती मोठी, परंतु मालक जागेवर नव्हते. आले इथून तिथे गेलो आणि मागच्या मंदिरापाशी गेल्यावर म्हणले इथं भविष्य कोण सांगतं का? म्हणलं भविष्य दत्त महाराज सांगतात. आमच्याकडे काही नाही. दत्त महाराजाला सांगायचं नाही का? असं आम्हाला कळलं की कोण महाराज सांगतात. नाही, अण्णा महाराज सांगत नाही. अण्णा महाराज सांगतात. अण्णा महाराज वकिलाचं काम करतात आणि कोर्ट समोर आहे. अण्णांचं नाव घ्या, आणि दर्शन घेतलं गेली. तर म्हणजे काय म्हणणं आहे? सांगायचं नसतं, तुमच्या मनात सांगा. मालक कडे होते. माझ्या मालकाने निर्वस्ती व्हावं ही माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही मोठेने मी सांगते. तर तिच्या अक्षय डोळ्याला पाणी आलं आणि 15 दिवस झालं मालक जाग्यावर सकाळी आरती येऊन गेले. मोठी व्यक्ती, ही शक्ती आहे. आपण कुणी काही करू शकत नाही. ही शक्ती अण्णा महाराजांची शक्ती आहे, खरोखरच आहे. जो येतोय ना तिथूनच विचार करून येतोय आणि तो प्रत्येकाला येतोय. पण इथं लागतं श्रद्धा भावाने विश्वास. हा तुम्ही सर्वांनी आणलेला आहे. तुम्हाला अण्णा महाराज येतात. माणसं देवालाही फसवतात. 5-2 मिनिटं बोलतो. एकाला मूल नव्हतं, आता मुलगा नाही म्हणल्याच्या नंतर माणूस जातो कुठं? देवाकडे जातो. देवाकडे आले, देवाला सांगितलं, पाहिलं, सगळं पाहिलं. देवाला एक नवस केला, मी तुला सोन्याचं अंगड तुकडं वाहीन पण मला मुलगा होते. आता त्यांनी जाहीर सांगितलं म्हणजे त्या पुजाऱ्याला गावाला आनंद, सोन्याचं अंगड तुकडं येणार आहे. काय काळजी आहे? परमेश्वर पावला आणि त्याला मुलगा झाला. आता मुलगा नंतर लोकांना काय वाटलं? आता काय काळजी नाही, सोन्याचं अंगड तुकडं, सोन्याचं अंगड तुकडं.
मुलगा मोठा झाला, आता नवस पडायची वेळ आली, पण त्याचं नाव त्यांनी सोन्या ठेवलं होतं. त्या बाळाने त्याचं आंगड आणि टोपडं देवाला वाहिलं आणि देवालाही फसवले. माणसं कमी नाही, पण देवाला फसवणाऱ्याचं कधीही चांगलं होत नाही. तुम्हाला आज सांगतो, देवाला बोलावं ते करावं, देवाला बोलावं ते करावं. जो समाजाचं खातो, भावाचं खातो, देवाचं खातो, कधी चांगलं होत नाही. देवाला फसवतो तर कधीच चांगलं होत नाही. हे जिवंत होतं अण्णा महाराजांचे. अण्णा महाराजांच्या वतीने आपण जमलेलो आहोत. सर्वांना अण्णा महाराज वतीने दत्त महाराजांना आशीर्वाद देतो. 2 मिनिटांमध्ये आपल्या बरोबर पौर्णिमेचा अन्नदान आहे. रामदास विठोबा जांभूळकर, नाना हिंजवडी, पुणे यांनी असा बापाने सांगितलं, मुलांनी ऐकलं, पौर्णिमेचं अन्नदान कर, पौर्णिमेचं अन्नदान कर. त्याला मुलगा मानतात. पौर्णिमा मिळली पाहिजे आणि ती अशी पौर्णिमा मिळली, बुद्ध जयंती मिळाली आणि गुरुवार पौर्णिमा एक अशी पौर्णिमा, किती भाग्यवान.